रत्नागिरी असेल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर परिस्थिती झालेली आहे। महाडमध्ये पाणी शिरलेलं आहे, काय नेमकं सांगाल? यंदा मुळामध्ये जवळजवळ 1 महिना पाऊस उशिरा सुरू झाला आणि अल निनो सारखं संकट येईल अशा प्रकारचं एकंदरीत हवामान खात्यानं अंदाज पूर्वीच वर्तवलेला होता। परंतु एवढा मोठ्या प्रमाणामध्ये एकाएकी पाऊस वाढेल असं अजिबात वाटलं नव्हतं। पण आपण म्हणता त्या पद्धतीनं कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे। परशुराम घाटासारख्या घाटामध्ये मोठमोठ्या दरडी कोसळलेल्या आहेत। आज कोकणामध्ये जाण्याचा पाली मार्ग आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। पेण वगैरे हा सगळा मार्ग बंद झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून तिथे खूप मोठी हानी होते, ही गोष्ट खरी आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर नुकता जो मिसिंग लिंक झालेला आहे त्यात दरड कोसळलेली आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून जर मिसिंग लिंकचं काम होत असेल आणि त्या ठिकाणी दरडी कोसळणार असेल तर या कामकाजावरती प्रश्न उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि याला कोस्टल रोडमध्ये सुद्धा पाणी गळती काल झाली। असं आहे की मिसिंग लिंकचा काही भाग कोसळतोय, मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर दगड आलेले आहेत, हे आम्ही देखील पाहिलं। त्याचबरोबर मुंबईमध्ये जवळजवळ काल एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये 12 माणसं ही त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यांचा प्राण गेलेला आहे। कोण मॅनहोलमध्ये गेला, कोण झाडं पडून गेला, कोण घरं गेल्यामुळं गेला। पण हे सगळं मिसिंग लिंक असेल, मुंबईचं काम असेल, ही सगळी कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत। विरोधी पक्ष म्हणतोय ते नाही, परंतु सत्ताधारी पक्ष पण असं म्हणतोय की प्रशासनाचं आणि संपूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं दुर्लक्ष आहे, त्यांची चूक आहे। कॉन्ट्रॅक्टर लोकांशी तुम्ही खाजगीमध्ये जर बोललात तर कॉन्ट्रॅक्टर लोक स्पष्टपणे म्हणतात की सत्ताधारी पक्षाच्या सर्वच लोकांना आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चिरीमिरी नव्हे तर मोठ्या प्रमाणामध्ये लाच दिलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी घेतलेली आहे। आणि ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी घेतली जाते त्यावेळेला आमच्याकडून कामाच्या दर्जाची अपेक्षा सत्ताधारी पक्ष करू शकत नाही। मुंबईत ज्या पद्धतीने पाऊस पडतोय, ठिकठिकाणी सकल भागात पाणी साचलेलं आहे, या एकूणच ज्या घटना घडतात त्यामध्ये 7 जणांना आतापर्यंत निलंबित करून प्रशासनावरती सगळी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीचे जे महापौर आहेत त्यांनी ढकललेली आहे किंवा अमित साटम यांनी देखील ढकललेली आहे। असं आहे की मुळामध्ये मी कालपासून त्या संदर्भातल्या चर्चा ह्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ऐकतोय। आमच्या माजी महापौर आणि विद्यमान महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरीताई पेडणेकर यांची मुलाखत मी बघितली, ऐकली। त्यांनी असं सांगितलं की नेहमीप्रमाणे मुंबईमध्ये पाऊस येण्याच्या पूर्वी एक बैठक घेतली जाते, सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांच्या भागातल्या संभाव्य अडचणी काय आहेत त्या ऐकून घेतल्या जातात आणि त्याच्यावर मार्ग काढला जातो। आणि तशा प्रकारचं पत्र हे मुंबई महापौरांना देऊन सुद्धा, वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं कोणाचीही बैठक बोलवलेली नाही। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय आणि या सगळ्या लोकांच्या दुर्लक्षामुळं आणि बेजबाबदारपणामुळं अशा पद्धतीनं लोकांचे जीव जात आहेत। ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे, दुःखद गोष्ट आहे। एका दिवसात 350 झाडं पडली, पण मात्र जे उद्यान विभागाचे सुपरिटेंडेंट आहेत जितेंद्र परदेशी यांच्यावरती कारवाई होत नाहीये। नुसती खालच्या लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं जातं। असं आहे, या संपूर्ण राज्याचा जर तुम्ही कारभार बघितलात तर कोणावर तरी छोटी मोठी कारवाई करायची आणि आम्ही काहीतरी कारवाई करतो आहोत आणि अशी एखादी दुर्घटना घडली की आम्ही कोणालाही सोडणार नाही। तो पाताळात असला तर त्याला खणून काढू, तो कुठे स्वर्गात गेला असेल तर त्याला खाली ओढून आणू, अशा प्रकारच्या राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा फक्त करायच्या आणि घोषणा करून कार्यवाही काही करायची नाही। एक ताजं प्रकरण या सभागृहामध्ये मी बोलणारच होतो, अंतिम म्हणजे 293च्या प्रस्तावावर काय झालं अशोक खरात प्रकरणामध्ये। अशोक खरात प्रकरणामध्ये नाशिकच्या एवढी संपूर्ण चर्चा राज्यामध्ये झाली, देशामध्ये झाली, कारवाई कोणावर झाली? अनेक मंत्र्यांची नावं आली, एका तरी मंत्र्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं का? अनेक खासदार आमदारांची नावं आली, एका तरी खासदार आमदाराचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं का?
अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं आली, महसूल असतील, पोलीस असतील, नाही तर अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं आली. एका तरी अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी स्टेटमेंट रेकॉर्ड झाल्याची माहिती आपल्या सर्वांच्यापर्यंत आली का? परंतु तेच अशोक खरात प्रकरण ज्या वेळेला समोर आलं त्यावेळेला हे राज्यकर्ते अशा काय घोषणा करत होते की आता आकाश पाताळ हे एक करतील आणि ज्यांनी म्हणून या महाराष्ट्राला अंधश्रद्धेमध्ये ढकललेलं आहे, त्या महाराष्ट्राचं नाव ज्यांनी बदनाम केलंय त्या सर्वांच्यावर कारवाई करतील असं सर्वांना वाटलं होतं. पण गेल्या 15-20 दिवसामध्ये अशोक खरात प्रकरण कुठे आहे हे शोधून सापडत नाही. त्यामुळं हे राणा भीमदेवी थाटाच्या गोष्टी फक्त करतात आणि लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता दुसराच एखादा विषय काहीतरी समोर घेऊन येतात. किशोरी पेडणेकरांनी मुंबईच्या महापौरांना असं म्हटलंय या रील स्टार महापौर आहेत. किशोरीताई पेडणेकर काय म्हणाल्या महापौरांबद्दल ते मला माहीत नाही आणि मी तसं काय बोलणं माझ्या विचारांमध्ये ते बसत नाही. पण त्या ज्या अर्थी किशोरीताई बोलल्या त्या अर्थी किशोरीताई ह्या आमच्या अनुभवसंपन्न नेत्या आहेत आणि म्हणून त्यांच्या अनुभवातून त्या बोलल्या असतील. थँक्यू साहेब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.